दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनला प्रेस करा। नमस्कार मित्र हो, आज MES चा जो पेपर झालेला आहे त्या MES पेपर मधला जो इंग्रजीचा पोर्शन होता त्याचे जे आन्सर्स आहेत त्या आन्सर्स आज आपण डिस्कशन करणार आहोत। बघा, हा जो माझ्याकडे क्वेश्चन सेट आहे तो आहे बी क्वेश्चन सेट। तर क्वेश्चन सेट बी प्रमाणे मी जे तुमचे जे आन्सर्स आहेत ते आन्सर्स इथे एक्सप्लेन करणार आहे। इथे क्वेश्चन सेट बी मध्ये प्रश्न क्रमांक 11 पासून तर प्रश्न क्रमांक 20 पर्यंत इंग्रजीचे प्रश्न दिलेले आहेत। आणि ह्या पेपर थ्रू ज्या वेळेला मी गेलो तर त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलेलं आहे की अख्खाच्या अख्खा हा जो पेपर आहे एक तर व्होकॅब्युलरी बेस्ड आहे आणि दुसरं पॅसेज आहे। पॅसेजवरचे 5 प्रश्न इथे दिलेले 5 प्रश्न इथे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये इडियम्स आणि फ्रेजेस आलेले आहेत, व्होकॅब्युलरी सुद्धा आलेली आहे। याच्यामधला 11 नंबरचा जो प्रश्न आहे, प्रश्न असा होता, ही इज अ मॅन ऑफ द वर्ल्ड, हिज ऑनेस्ट ॲडवाइस विल हेल्प अस अ लॉट। आणि इथं मॅन ऑफ द वर्ल्ड, वर्ड नाही वर्ल्ड, WORLD वर्ल्ड, ही अशी एक जी इडियम आहे ती इडियम दिलेली आहे। आणि इथं विचारलेलं आहे तुम्हाला की आयडेंटिफाय द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाईन एवढंच दिलेलं आहे। म्हणजे या इडियमचा आपल्याला जो मीनिंग आहे तो मीनिंग शोधून काढायचा आहे। आणि याचा जर मीनिंग शोधून काढला तर ही इज अ मॅन ऑफ द वर्ल्ड, हिज ऑनेस्ट ॲडवाइस विल हेल्प अस अ लॉट। आता एखाद्या व्यक्तीबद्दल ज्या वेळेला म्हणतो मॅन ऑफ द वर्ल्ड आणि मॅन ऑफ द वर्ल्ड, ह्या दोन इडियम्स आहेत, वेगवेगळ्या आहेत, लक्षात घ्या। मॅन ऑफ द वर्ल्ड ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला असा व्यक्ती जो आपल्या शब्दाला महत्व देतो, आपण जसा बोले तसा चाले जो व्यक्ती असतो त्याला म्हणतात मॅन ऑफ द वर्ल्ड। आणि मॅन ऑफ द वर्ल्ड ज्या वेळेला म्हणतो आपण, म्हणजे WORLD आणि WORD या दोन शब्दामध्ये फक्त यलचा फरक आहे, लक्षात घ्या। मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणतो त्यावेळेला असा व्यक्ती जो जसा बोलतो तसा ऍक्ट करतो, आणि मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे अनुभव आहे किंवा अनुभवी व्यक्ती ज्याला आपण म्हणतो। आणि इथं ज्या वेळेला आपण ऑप्शन्स वाचतो, अन इम्पॉर्टंट पर्सन पहिलं ऑप्शन आहे। आणि मी आता सांगितलंय मॅन ऑफ द वर्ल्ड म्हणजे अन एक्सपिरियन्स पर्सन, अन एक्सपिरियन्स फेलो। आणि इथं जर ऑप्शन बघितले तर ऑप्शन नंबर 2 मध्येच दिलेला आहे अन एक्सपिरियन्स पर्सन, आणि तेच आपलं उत्तर आहे। बाकी जर बघितलं तर असोशल पर्सन, अजेनियस पर्सन नाही, अजिबात नाही। आणि एक लक्षात घ्या की अशा प्रकारचे पेपर सोडवताना तुम्ही कंटेक्स्ट समजून घेणे फार महत्वाचे आहे। ज्या वेळेला आपण कोणाचा ॲडवाइस घेतो त्यावेळेला एक लक्षात घ्या, ॲडवाइस त्याचाच घेतला जातो ज्याला त्या गोष्टीचा काही अनुभव आहे तो, आणि बोलण्यासाठी एखाद्या गोष्टीचा अनुभव असणे आवश्यक आहे। कंटेक्स्ट समजून घ्या, कंटेक्स्ट समजले की तुम्हाला मीनिंग आपोआप समजेल। नेक्स्ट प्रश्न आहे 12 नंबरचा प्रश्न आहे, यू कुड फॉरगिव्ह ऑल हिज ॲस्पिरिटीज व्हेन ही स्माइल। ॲस्पिरिटीज हा जर शब्द तुम्ही बघितला तर या ॲस्पिरिटीजचा जो मीनिंग आहे तो डिक्शनरीमध्ये तुम्ही कुठेही बघा, गुगल करा, डिक्शनरीमध्ये बघा, त्याचा अर्थ दिलेला आहे रफनेस। आणि ते आन्सर डिरेक्टली जसच्या तसं आहे 12 नंबरमध्ये 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे रफनेस, आणि तेच आपलं उत्तर आहे। हा क्रुएल्टी म्हणजे निर्दयपणा, मॅलेग्निटी किंवा मॅलाइस ज्याला आपण म्हणतो, इथं द्वेष किंवा द्वेषपूर्ण भावना असा या 2 शब्दाचा अर्थ होतो। त्यामुळे हा शब्द तर इथं देणार नाही, कारण काय आहे की आपण कोणी आपला द्वेष करत असेल आणि द्वेष केल्यानंतर कोणी आपल्याला जर स्माइल देत असेल तर आपण तो जो द्वेष असतो तो विसरू शकत नाही। हा एखाद्याच्या बिहेवियर मधली जी ॲस्पेरिटीज असते ती ॲस्पेरिटीज आपण एखाद्या वेळेला विसरू शकतो, फक्त त्याच्या स्माइलवरून डिपेंड करतं ते। नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट वर्ड विच इज द मोस्ट अपोजिट टू द मीनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स। बघा, प्रश्न फार महत्वाचा आहे। प्रश्न तुम्ही ज्या वेळेला प्रश्न सोडवताना ज्या वेळेला सिनोनिम्स आणि अँटोनिम्स हे प्रश्न घेतो आपण, त्यावेळेला ते अँटोनिम्स विचारलाय की सिनोनिम विचारलाय हे पहिले समजून घ्या। इथं अपोजिट म्हटलेलं आहे, त्याला सिमिलर मिनिंग म्हटलेलं नाही आहे। ज्या वेळेला आपण ही सेंटेन्स आता इथं वाचतोय, ॲट नाईट मच ऑफ द ऍक्टिव्हिटी कम्स टू रेस्ट। रेस्ट याचा शब्द होते आराम करणे, रेस्ट याचा शब्द होते आराम किंवा मग थांबणे। कळतंय का मला काय सांगायचं? रेस्ट किंवा थांबणे किंवा फुल स्टॉप देणे एखाद्या गोष्टीला, एखादी ऍक्टिव्हिटी थांबवणे किंवा थांबणे। आता ॲट नाईट मच ऑफ द ऍक्टिव्हिटीज कम टू रेस्ट म्हणजे काय? सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज किंवा ज्या काही हालचाली असतात, ज्या काही घडामोडी असतात त्या काय होतात, त्या आराम करतात की थांबतात? तर त्या थांबतात। मग इथं एखादी गोष्ट थांबणे असेल तर त्याला अपोजिट मिनिंग काय असू शकतो? तर तो बघूया, सेसेशन म्हणजे सुद्धा थांबणे होते।
म्हणजे एका प्रकारचं रेस्ट होते. ट्रँक्वेलिटी म्हणजे शांतता. रेस्ट, ट्रँक्वेलिटी हे सिमिलर मध्ये मोडतायत, एकामेकांशी मिळता जुळता आहे. पॉज सुद्धा मिळता जुळता मिनिंग आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 आपलं उत्तर असू शकत नाही. तर ऑप्शन नंबर 4 जे आहे ज्याच्यामध्ये एक्झर्शन लिहिलेलं आहे, एक्झर्शन म्हणजे मेहनत, कष्ट. आणि मेहनत कष्ट ज्या वेळेला म्हणतो तर मेहनत कष्ट मध्ये पॉज, फुल स्टॉप, ट्रँक्वेलिटी ह्या गोष्टी नसतात. त्याच्यामध्ये ही मुवमेंट असते, ऍक्टिव्हिटी असते. म्हणून हा एकदम अपोजिट आहे. रेस्टच्या अपोजिट शब्द तो म्हणजे एक्झर्शन. म्हणून 13 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर 14 नंबरचा प्रश्न जो आहे मॅच द सिनोनिम्स. सिनोनिम्स मॅच करायला सांगितलेला आहे. इथं पहिला दिलेला आहे एजाईल. एजाईलचा अर्थ आपल्याला सर्वांना माहिती आहे की चपळ होतोय. आता एजाईलचा अर्थ चपळ होतोय. चपळ म्हणजेच काय, आपण बोलता बोलता बरे जाऊन कसा माणूस आहे तो, अरे लय ऍक्टिव्ह आहे, लय भारी आहे. ऍक्टिव्ह म्हणजेच आपल्याला काय म्हणायचं असते तर एजाईल म्हणायचं असते, चपळ म्हणायचं असते. म्हणजे चपळ या एजाईल हा चपळ आहे, पण एजाईल साठीच एक सिनोनिम्स आणखी असतो तो म्हणजे ऍक्टिव्ह. म्हणून एजाईलचा जो सिनोनिम आहे तो आहे 3 नंबरचा ऍक्टिव्ह. आपण बघूया ऑप्शन मध्ये जर बघत असाल तुम्ही 14 नंबरच्या प्रश्नात 2 आणि 3 मध्ये दिलेला आहे ए साठी पर्याय 3. त्यामुळे दुसरं किंवा तिसरं आपलं उत्तर असू शकते. वळूया आपण दुसऱ्या बी वरती. बी ऑप्शन म्हणते ह्युमन. ह्युमनला काय असू शकते, जंटलमॅन आपण म्हटलेला शब्द आहे, आठवतोय, होऊ शकते ह्युमन आणि जंटल जवळचा येईल, त्याला बाजूला ठेवा जर समजत नसेल आपल्याला. परंतु जंटल आणि ह्युमन हे जवळचे आहेत, त्यामुळे ह्युमनसाठी जो शब्द आहे तो जंटल परफेक्ट आहे. पण तरी ज्याला कळलं नसेल त्याला थोडंसं बाजूला ठेवलं तरी चालेल. नेक्स्ट आहे मॅजेस्टिक. आणि मॅजेस्टिक ज्या वेळेला म्हणतो, मॅजेस्टिक गोष्टी अशा असतात ज्या राजाला शोभणाऱ्या असतात त्याच मॅजेस्टिक गोष्टी असतात. आणि राजाला शोभणाऱ्या गोष्टी या रॉयल असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून सी नंबरच्या ऑप्शनसाठी जो पर्याय येईल तो आहे पर्याय 1 रॉयल. मग उरला पेरेनियल. पेरेनियल म्हणजे 12माही. 12माही म्हणजे तो परमनंट असतो. म्हणून पेरेनियल साठी येतं ते आहे ऑप्शन नंबर 2. आणि ज्या वेळेला आपण हे पर्याय बघतो त्यावेळेला पर्याय क्रमांक 3 जे आहे तो हुबेहूब सूट होतंय. एजाईल साठी 3 नंबरचं येतंय. ह्युमन साठी दिलेलं आहे, मी जसं सांगितलंय की जंटल येतं 4 नंबरचं ऑप्शन. ते समजलं नसेल तर त्याला आपण बाजूला ठेवू शकतो. परंतु मॅजेस्टिकचं मी सांगितलेलं आहे की मॅजेस्टिकचं येतंय रॉयल. तर सी नंबरला जे 1 नंबरचं ऑप्शन पाहिजे होतं ते 3 नंबरच्या ऑप्शन मध्येच दिलेलं आहे. आणि जे पेरेनियल सांगितलेलं आहे मी 12माही किंवा परमनंट, त्या डी साठी जो ऑप्शन नंबर 2 पाहिजे तो सुद्धा 3 मध्येच दिलेला आहे. म्हणून 3 नंबरचं आपलं उत्तर असेल. ऑल हिज एफर्ट्स. नेक्स्ट प्रश्न आहे 15वा. ऑल हिज एफर्ट्स प्रूव्ह टू बी अ मेअर्स नेस्ट इन द लॉंग रन. बघा, एक तर तुमचे प्रयत्न वर्थफुल असतात किंवा वर्थलेस असतात. सोपं आहे. मेअर्स नेस्ट म्हणजे काय मला सांगा, कधी तुम्ही घोड्याचा किंवा घोडीचं असं काही घरटं बघितलंय का? नाही, ते इम्पॉसिबल आहे, असू शकत नाही. आणि एफर्ट्स बद्दल ज्या वेळेला बोलतोय इथं हे शब्द फार जवळचे आहेत, ट्रिकी शब्द आहेत. एक इरिलेव्हंट आहे, अनइम्पॉर्टंट आहे, वर्थलेस आहे आणि इनसिन्सिअर आहे. इथं इनसिन्सिअर तर असणार नाही. मग उरतं इररेलिव्हंट, अनइम्पॉर्टंट आणि वर्थलेस. तर मला असं वाटतं की याचं जे उत्तर आहे ते वर्थलेस असायला पाहिजे. कारण म्हटल्याप्रमाणे एफर्ट एक तर वर्थफुल असतात किंवा वर्थलेस असतात. इम्पॉर्टंट, अनइम्पॉर्टंट किंवा इरिलेव्हंट असू शकत नाहीत. म्हणून 15 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे. त्याच्यानंतर 16 पासून ते 20 पर्यंत जे प्रश्न आहेत ते सर्वच्या सर्व पॅरेग्राफवर आधारित प्रश्न आहेत. हा पॅरेग्राफ ज्या वेळेला आपण वाचतोय तर आपल्याला लक्षात येतं की थ्रू आउट द पॅरेग्राफ मशीन आणि सिव्हिलायझेशन या 2 गोष्टीबद्दल बोललेला आहे. त्याच्यामधला 16 नंबरचा जो प्रश्न आहे तो म्हणते वी ऑल अग्री दॅट बीइंग सिव्हिलाइज्ड मीन्स आणि रिकामी जागा. सिव्हिलाइज्ड म्हणजे काय, नेमकं आपल्याला काय वाटतं पॅरेग्राफ मधून? तर पॅरेग्राफ ज्या वेळेला आपण वाचतो तर ह्या पॅसेजमध्ये 2 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही जर बघत असाल तर खालून 1 2 3 4 5 6 7 8 9 तुम्ही जर खालून 10वी जर ओळ वाचली, 11व्या ओळीपासून मी म्हणेल खालून 11वी ओळ, आय थिंक ॲज दॅट वी शुड ट्राय टू बिकम मोर सिव्हिलाइज्ड फॉर द मशीन्स देमसेल्व्स अँड द पॉवर विच द मशीन्स हॅव गिवन अस आर नॉट सिव्हिलायझेशन बट एड्स टू सिव्हिलायझेशन. बट यू विल रिमेंबर दॅट वी अग्री टू बीइंग सिव्हिलाइज्ड मीन मेकिंग अँड लिंकिंग ब्युटिफुल थिंग्स. म्हणजे मेकिंग अँड लिंकिंग ब्युटिफुल थिंग्स आहे. इथं म्हटलेलं आहे सिव्हिलाइज म्हणजे काय, गोष्टींना सुंदर करणे इथं दिलेलं आहे. म्हणजे इकडे ज्या वेळेला लागतो अर्निंग मोर अँड मोर मनी, हा कुठेही ऑप्शन मध्ये नाही आहे. मेकिंग अँड लिंकिंग ब्युटिफुल थिंग्स हा आहे. म्हणून 1 आलेला आहे म्हणजे बी. म्हणजे ज्या ज्या पर्यायात बी आहे ते आपलं उत्तर असू शकते, ज्याच्यात बी नाही ते उत्तर असणार नाही. तर
3 नंबरचा जो पर्याय आहे तो दिलेला आहे ग्रॅबिंग प्रॉपर्टी ऑफ अदर्स. हे दोन्हीही इथं दिलेलं नाही. अर्निंग मोर अँड मोर मनी आणि हे ग्रॅबिंग प्रॉपर्टीज, त्यामुळे हे पर्यायातून बाद होतील. 4 नंबरचा पर्याय, डी नंबरचा पर्याय जो दिलेला आहे मेंटेनिंग जस्टिस इक्वली बिटवीन मेन अँड वुमेन, तर इथं जर आपण खालून 6 नंबरचं वाक्य जर बघितलं तर इथं त्यांनी म्हटलेलं आहे मेंटेनिंग जस्टिस इक्वली बिटवीन मॅन अँड मॅन इथं दिलेलं आहे. इथं जरी मॅन अँड मॅन आपल्याला दिलेलं असेल तरी माणसामाणसातला जो जस्टिस म्हणजेच स्त्री पुरुष जे असतील त्यांच्यातला जस्टिस यांना म्हणायचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक जो डी, पर्यायामधला जो ऑप्शन डी आहे तो सुद्धा आपलं उत्तर असू शकतं. म्हणूनच बी आणि डी हे दोन्हीही आपले उत्तर आहेत. आणि पर्याय ज्या वेळेला बघतो आपण त्यावेळेला पर्याय 1 मध्येच आपल्याला बी आणि डी ही पर्याय दिलेले आहेत. म्हणून आन्सर नंबर 1 जे आहे ते आपलं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे 17वा. द पॅसेज इज अबाउट. हा पॅसेज कशाबद्दल बोलतो? मी सुरुवातीला सांगितलेला आहे मशीन आणि हा सिव्हिलायझेशन बद्दल बोलतोय. तर त्याच्यामधला पहिला पर्याय सिव्हिलायझेशन हा ऑलरेडी मी बोललेलो आहे, त्यामुळे तो उत्तरातला भाग आहे. ओनली द डिफेक्ट्स ऑफ सिव्हिलायझेशन. फक्त सिव्हिलायझेशनच्या डिफेक्ट्स बद्दल बोलतोय का? तर नाही, फक्त डिफेक्ट्स बद्दल नाही बोलत. डिफेक्ट्स बद्दल बोललेला आहे पण फक्त डिफेक्ट्स बद्दल बोललेलं नाही आहे. त्यामुळे हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये बी आहे ते उत्तर नसेल आपलं. मग आपण ज्या वेळेला हे पर्याय चेक करतो पर्याय नंबर 2 आणि पर्याय नंबर 4 मध्ये बी हे पर्याय दिलेला आहे. म्हणून 2 आणि 4 आपलं उत्तर नाही आहे. एक तर 1 किंवा 3 आपलं उत्तर असेल. बघूया. मेकिंग द थिंग्स मोर ब्युटिफुल युझिंग द पॉवर गिव्हन बाय मशीन्स. आता थोड्या वेळापूर्वी ज्या वेळेला मी आन्सर वाचत होतो त्यावेळेला हे वाक्य मी वाचलेलं आहे. इथं दिलेलं आहे की बाबा काय म्हणतंय की but you remember that we agreed at the beginning that being civilized means making and linking beautiful things. म्हणजे मेकिंग अँड लिंकिंग ब्युटिफुल थिंग्स इथं हे आपण वाचलेलं आहे. युझिंग द पॉवर गिव्हन बाय मशीन्स. मशीनची पॉवर यूज करून ह्या गोष्टी आपण करू शकतो. हे डिरेक्टली स्पष्टपणे इथं दिलेलं आहे. त्यामुळे हा आपलं उत्तर असू शकतं. म्हणजे ए आणि सी हे 2 आलेलं आहे. ए आणि सी कुठं दिलेलं आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये ऑप्शन डी सुद्धा दिलेला आहे. ते बरोबर आहे का नाही चेक करूया. रिमूव्हिंग द कॉज ऑफ क्वारल्स बिटवीन द नेशन्स अँड ओव्हरकमिंग पॉवर्टी किंवा पॉवर्टी हे सुद्धा इथं दिलेलं आहे. लास्ट 3rd लाईन आहे खालून त्याच्यामध्ये दिलेलं आहे टू रिमूव्हिंग द कॉज ऑफ क्वारल्स बिटवीन नेशन्स टू डिस्कवरिंग हाऊ टू प्रिव्हेंट पॉवर्टी. मशीनचा उपयोग करून आपण पॉवर्टी सुद्धा घालू शकतो. म्हणजे इथं दिलेलं आहे. आणि कॉज ऑफ क्वारल बिटवीन नेशन्स टू डिस्कवरिंग हाऊ टू प्रिव्हेंट पॉवर्टी म्हणजे आपल्यातली जे भांडणं आहेत नेशन्सली ती सुद्धा आपण मिटू शकते. हे दिलेलं आहे, स्पष्ट दिलेलं आहे याच्यामध्ये. खालून 2ऱ्या नंबरची ओळ 3ऱ्या नंबरची जवळ ओळ बघितली तर. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो आपलं उत्तर आहे. 18 नंबरचा प्रश्न आहे. वी यूज अकॉर्डिंग टू द रायटर द पॉवर्स दॅट आर गिव्हन बाय सायन्स अनलाईक. बघा हा प्रश्न थोडासा कॅन्सल होणार आहे. कॅन्सल होणार आहे याच्यासाठी कारण याच्यामध्ये दिलेला आहे अनलाईक. अनलाईक म्हणजे थोडंसं वेगळं, विपरीत, सारखं नव्हे. इथं ज्या वेळेला आपण पॅसेज वाचतो इथं दुसरी लाईन वरून दुसरी लाईन सायन्स हॅज गिव्हन अस पॉवर फिट फॉर द गॉड्स. म्हणजे देवाला जशी पॉवर फिट आहे तशी सायन्सनं आपल्याला एक पॉवर काय दिली, पॉवर दिलेली आहे म्हणजे देवासारखी. म्हणजे आपण या सायन्सच्या जी पॉवर आहे, शक्ती आहे, ताकद आहे त्याला देवासारखं वापरू शकतो असा हा पॅराग्राफ म्हणतोय, असं ऑथर म्हणतोय. येट वी यूज देम लाईक स्मॉल चिल्ड्रन. तरी सुद्धा आपण कोणासारखं वापरतो त्याला, आपण वापरतो त्याला लहान मुलांसारखं. वाक्य इथं असं म्हणतंय की वी यूज द पॉवर दॅट आर गिव्हन बाय सायन्स अनलाईक म्हणजे विपरीत. आपण गॉड सारखं नाही करत वापर त्याचा, तर कसा स्मॉल चिल्ड्रन सारखा करतोय. त्यामुळे हे गॉड आपलं उत्तर असायला पाहिजे. पण पर्यायात कुठेही ए दिलेलं नाही आहे. इथं एक तर ए आपलं उत्तर आहे हे मी सांगितलेलं आहे. मग कुठल्या पर्यायात आहे ए तर हे फक्त पर्याय नंबर 3 मध्ये आहे. पण पर्याय नंबर 3 मध्ये बी सुद्धा दिलेला आहे स्मॉल चिल्ड्रन. आता हे अनलाईक स्मॉल चिल्ड्रन आपण यूज करत नाही. मग अनलाईक स्मॉल चिल्ड्रन म्हणजे काय, म्हणजे त्याच्या विपरीत, लहान मुलांसारखं नाही, एखाद्या मॅच्युअर्ड व्यक्तीसारखं आपण यूज करतो असा त्याचा अर्थ होईल. आणि इथं पॅसेज म्हटलेला आहे की आपण जसा वापर करायला पाहिजे तसा या सायन्सचा वापर करतच नाही. आपण वापर कसा करतो, लहान मुलांसारखा. म्हणजेच इथं स्मॉल चिल्ड्रन हे उत्तर असू शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न आयोग जो आहे तो कॅन्सल करण्याचे चान्सेस आहेत. कारण इथं अनलाईक स्मॉल चिल्ड्रेन हे आपलं उत्तर येऊ शकत नाही. 19 नंबरचा प्रश्न जो आहे, इफ द मशीन डू नॉट गेट देअर मील. तरी सुद्धा तुम्हाला उत्तर मार्क करायचं असेल तर तुम्ही 3 नंबरचं उत्तर मार्क करू शकता. पण हा प्रश्न कॅन्सल होईल कारण हे वाक्य ज्या वेळेला आपण वाचतो त्याच्यामध्ये गॉड फिट बसू शकते, मात्र स्मॉल चिल्ड्रन फिट बसू शकत नाही.
नंतर 19 नंबरचा प्रश्न आहे, इफ द मशीन्स डू नॉट गेट देअर मील इन टाइम दे विल. इथं दिलेला आहे पहिला 2 नंबरच्या पॅराग्राफ मध्ये की मशीनला जर त्यांचं मिल नाही भेटलं, म्हणजे ऑइल नाही भेटलं, पेट्रोल नाही भेटलं किंवा मग कोल नाही भेटलं, तर ते काय करू शकतात. तर ते दिलेलं आहे स्पष्टपणे, ग्रो सल्की अँड रिफ्यूज टू वर्क, ओबे देअर मास्टर्स. नाही, गाडीत पेट्रोल नसेल तर काय ते गाडी चालणार आहे का? शक्यच नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर बी तर असू शकत नाही, म्हणजे ऑप्शन बी जिथं आहे तो पर्याय आपलं उत्तर होऊ शकत नाही. म्हणून उत्तराच्या पर्यायातून ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 बाद होतो, कारण दोघांमध्ये बी दिलेला आहे. 3 नंबर सी नंबर म्हणते बस्ट विथ रेज अँड ब्लो अप. यस, हे दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बघा, इथं ज्या वेळेला तुम्ही वाचताय पॅराग्राफ 2 मध्ये, ऑन द होल इट मस्ट बी ऍडमिटेड वी डू व्हेरी लिटिल फॉर द मोस्ट पार्ट वी यूज अवर. नाही सॉरी, हे पॅराग्राफ नंबर 1 मध्ये दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे की वेन दे एक्सपेक्ट देम दे ग्रो. इथं दिलेलं आहे, दे मस्ट बी फेड विथ कोल अँड गिवन पेट्रोल टू ड्रिंक अँड ऑइल टू वॉश विथ अँड दे मस्ट बी केप्ट ॲट द राईट टेम्परेचर. अँड इफ दे डू नॉट गेट देअर मील वेन दे एक्सपेक्ट देम दे ग्रो सल्की अँड रिफ्यूज टू वर्क or burst with rage and blow up and spread ruin and destruction all around them. So we have to wait upon them very attentively and do all that we can to keep them in good temper. हे दिलेलं आहे. म्हणून हे ज्या वेळेला आपण पर्याय क्वेश्चन नंबर 19 बघतो, ब्रस्ट विथ रेज अँड ब्लो अप हे दिलेलं आहे. त्यामुळे ए आणि सी बरोबर आहे. नॉट कॉज रुईन अँड डिस्ट्रक्शन, नॉट कॉज रुईन अँड डिस्ट्रक्शन. हे नाही कॉज, अरे डिस्ट्रक्शन तर होणार आहे, त्यांनी सरळ दिलेलं आहे. त्यामुळे डी असू शकत नाही. म्हणजे उत्तर फक्त आपलं ए आणि सी आहे. आणि हे कुठं दिलेले आहे ते पर्याय नंबर 4 मध्ये. म्हणून पर्याय नंबर 4 आपलं उत्तर आहे. वळूया शेवटच्या प्रश्नाकडे. शेवटचा प्रश्न असा आहे, द मशीन्स देमसेल्व्स अँड द पॉवर दे हॅव गिवन अस टू. या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे दिलेलं आहे. ते स्पष्टपणे उत्तर जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर वरून 7व्या ओळीत उत्तर दिलेलं आहे. आणि उत्तर असं आहे, द पॉवर विच द मशीन्स हॅव गिवन अस आर नॉट सिव्हिलायझेशन बट एड्स टू सिव्हिलायझेशन. म्हणजे सिव्हिलायझेशनला मदत करण्यासाठी मशीन आहेत, ज्यांनी सांगितलेलं आहे. इथं दिलेलं आहे, हे स्पष्ट आहे. म्हणून जो बी आहे आर ओनली द एड्स टू सिव्हिलायझेशन, हे उत्तर जे आहे, हा पर्याय जो आहे ते आपलं उत्तर आहे. कारण टू मल्टिपल प्रोडक्शन बट सिव्हिलायझेशन मेक द पीपल वेल्थी, हे तिन्ही गोष्टी या पॅराग्राफमध्ये कुठंच बोललेल्या नाही आहेत. म्हणून फक्त पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर असू शकतं. मित्रहो, हा जो अनालिसिस आहे जो आपण घेतला आहे, याच्यामध्ये जर या वेळेला आपण बघितलं तर आयोगानं ग्रामर बेस्ड एकही क्वेश्चन विचारलेला नाही आहे. प्रश्न जे आहेत मॅक्सिमम प्रश्न इडियम, फ्रेज आणि तुमच्या व्होकॅब्युलरी बेस्ड प्रश्न आहेत. पॅराग्राफ असा काही डिफिकल्ट नव्हता, पण अटेंटिव्हली जर कोण वाचला नसेल तर त्याच्यासाठी मात्र हा सोपा पॅराग्राफ नव्हता. ठीक आहे मित्रहो, धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल बटनला प्रेस करा.